प्रश्न पहिला, दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून पूर्ण विधाने पुन्हा लिहा. 1. इसवी सन 1440 मध्ये डॅश याने छापखाना सुरू केला. पर्याय जेम्स वॅट, गुटेनबर्ग, ॲरिस्टॉटल, होमर. तर याचं उत्तर आहे ब. गुटेनबर्ग. इसवी सन 1440 मध्ये गुटेनबर्ग याने छापखाना सुरू केला. 2. इसवी सन 1609 मध्ये टिंबटिंबने अधिक सुधारित दुर्बीण तयार केली. तर या पर्यायापैकी योग्य उत्तर आहे क. गॅलिलिओ. इसवी सन 1609 मध्ये गॅलिलिओने अधिक सुधारित दुर्बीण तयार केली. 3. आफ्रिका खंडाला वळसा घालणारा डॅश हा पहिला दर्यावर्दी होता. तर या पर्यायापैकी योग्य उत्तर आहे क. बार्थोलोम्यू डायस. आफ्रिका खंडाला वळसा घालणारा बार्थोलोम्यू डायस हा पहिला दर्यावर्दी होता. ब. पुढील संचामधील ब गटातील चुकीची जोडी दुरुस्त करून लिहा. तर या जोड्यामध्ये चुकीची जोडी आहे दुसरी, सॅम्युएल क्रॉम्प्टन, कॉटन जीन. तर ही जी जोडी आहे चुकीची आहे, बाकी सर्व जोड्या योग्य आहेत. तर या जागी योग्य जोडी असेल सॅम्युएल क्रॉम्प्टन म्यूल यंत्र. सॅम्युएल क्रॉम्प्टन म्यूल यंत्र ही जी जोडी आहे ती योग्य आहे. प्रश्न दुसरा, ऐतिहासिक ठिकाण, व्यक्ती, घटना या संबंधीचे नाव लिहा. 1. आधुनिक विज्ञानाचा जनक. आधुनिक विज्ञानाचा जनक उत्तर आहे गॅलिलिओ. 2. ग्रहमाला सूर्यकेंद्रित आहे असे प्रतिपादित करणारा शास्त्रज्ञ. उत्तर निकोलस व कोपर्निकस. 3. वराहमिहिर यांनी लिहिलेला ग्रंथ. उत्तर बृहत्संहिता. प्रश्न तिसरा, खालील संकल्पना चित्र पूर्ण करा. भौगोलिक शोध. तर मार्को पोलो यांनी कोणता भौगोलिक शोध लावलेला आहे? चीनची आणि आशिया खंडाची युरोपला ओळख करून दिली. मंगो पर्क. नायजर नदीच्या प्रवाहाचा मागोवा घेतला. एबल टास्मन. ऑस्ट्रेलियातील क्वीन्सलँडमधील कारपेंटारिया आणि न्यूझीलंड या प्रदेशांचा शोध. हेनरी द नेव्हिगेटर. मेंडेरा व ॲझोरस या द्वीपसमूहांचा शोध. पहिला अ. दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून पूर्ण विधाने पुन्हा लिहा. 1. स्वातंत्र्याचा जाहीरनामा डॅश याने तयार केला. पर्याय जॉर्ज वॉशिंग्टन, थॉमस जेफरसन, लॉर्ड ॲमहर्स्ट, लॉर्ड कॉर्नवालिस. तर याचं उत्तर आहे थॉमस जेफरसन. ब. स्वातंत्र्याचा जाहीरनामा थॉमस जेफरसन यांनी तयार केला. 2. दुसरे ब्रह्मयुद्ध डॅशच्या काळात लढले गेले. पर्याय आहेत. तर या पर्यायामध्ये योग्य उत्तर आहे क. लॉर्ड डलहौसी. दुसरे ब्रह्मयुद्ध लॉर्ड डलहौसीच्या काळात लढले गेले. ब. पुढील संचामधील ब गटातील चुकीची जोडी दुरुस्त करून लिहा. तर या गटामध्ये चुकीची जी जोडी आहे ती आहे क्रमांक 4, आयव्हरी कोस्ट, पोर्तुगीज वसाहत. ही जी जोडी आहे ही चुकीची आहे. तर त्या जागी योग्य जोडी असेल आयव्हरी कोस्ट, फ्रान्स वसाहत. प्रश्न दुसरा अ. ऐतिहासिक ठिकाणे, व्यक्ती वा घटना या संबंधीची नावे लिहा. 1. अमेरिकेच्या दक्षिण किनाऱ्यावरील फ्लोरिडा ते कॅलिफोर्नियाचा प्रदेश या सत्तेच्या ताब्यात होता. तर ती सत्ता होती स्पॅनिश सत्ता. 2. या राणीच्या काळात इंग्लंडच्या सागरी मोहिमांना प्रोत्साहन मिळाले.
राणी एलिझाबेथ पहिली. ब. दिलेल्या कारणांपैकी योग्य कारण निवडून विधान पूर्ण करा. 1. म्यानमारवर कब्जा मिळवणे हे ब्रिटिशांचे उद्दिष्ट होते. कारण तर पर्याय आहेत. तर या पर्यायामधील योग्य उत्तर आहे ब. म्यानमारवर कब्जा मिळवणे हे ब्रिटिशांचे उद्दिष्ट होते कारण म्यानमारमधील नैसर्गिक साधनसंपत्ती आणि हक्काची बाजारपेठ यावर ताबा मिळवणे ब्रिटिशांच्या दृष्टीने महत्त्वाचे होते. प्रश्न 3. संकल्पना चित्र पूर्ण करा. वसाहतवाद फोफावण्याची कारणे. तर याची कारणे आहेत औद्योगिक क्रांती, कच्च्या मालाची गरज, अतिरिक्त भांडवलाची गुंतवणूक, खनिज साठे. प्रश्न पहिला अ. दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून पूर्ण विधाने पुन्हा लिहा. 1. वास्को द गामा हा टिंबटिंब या देशाचा दर्यावर्दी होता. पर्याय आहेत पोलंड, इंग्लंड, फ्रान्स, पोर्तुगाल. तर याचं उत्तर आहे पोर्तुगाल. 2. इंग्लंडच्या टिंबटिंबने कंपनीला पूर्वेकडील देशांशी व्यापार करण्याचा परवाना दिला. पर्याय आहेत सर जॉर्ज ऑक्झिंडन, एलिझाबेथ राणी, राजकन्या बॅगन्झा, दुसरा चार्ल्स. तर याचं उत्तर आहे एलिझाबेथ राणीने. ब. पुढील संचामधील ब गटातील चुकीची जोडी दुरुस्त करून लिहा. तर या गटामध्ये चुकीची जी जोडी आहे ती आहे क्रमांक 1 अर्सबिशपू मुख्य कार्यकारी अधिकारी. तर ही जी जोडी आहे चुकीची आहे. तर या जागी योग्य जोडी असेल अर्सबिशपू जे आहे ते मुख्य धर्मगुरू होते. प्रश्न 2. पुढील संकल्पना चित्र पूर्ण करा. मुंबईमधील बेटे. तर मुंबईमधील बेटे आहेत मुंबई, वरळी, वडाळा, शीव, माझगाव, परळ, माहीम. प्रश्न पहिला अ. दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून पूर्ण विधाने पुन्हा लिहा. 1. मराठ्यांनी पोर्तुगीजांना डॅशच्या वेढ्यात पराभूत केले. पर्याय फोंडा, सुरत, वेंगुर्ला, राजापूर. तर याचं उत्तर आहे फोंडा. फोंडा येथे मराठ्यांनी पोर्तुगीजांना फोंडाच्या वेढ्यात पराभूत केले. 2. शिवाजी महाराज आणि इंग्रज यांचा संबंध सर्वप्रथम डॅश या प्रकरणात आला. पर्याय कुडाळस्वारी, अफजलखान, फाजलखान, राज्याभिषेक. तर याचं उत्तर आहे अफजलखान. शिवाजी महाराज आणि इंग्रज यांचा संबंध सर्वप्रथम अफजलखान या प्रकरणात आला. थोरल्या बाजीराव पेशव्यांचे बंधू चिमाजी आप्पा यांनी वसई येथे टिंबटिंब यांचा पराभव केला. तर याचं उत्तर आहे पोर्तुगीज. ब. पुढील संचामधील ब गटातील चुकीची जोडी दुरुस्त करून लिहा. तर या जोड्यामध्ये चुकीची जोडी आहे ती आहे तिसरी फ्रान्सवा मार्टिन, डच वाकारीचा प्रमुख. तर ही जी जोडी आहे ती चूक आहे. तर या जागी योग्य जोडी असेल फ्रान्सवा मार्टिन जे आहे ते फ्रेंचांच्या पॉंडिचेरीचा गव्हर्नर जनरल होता. प्रश्न 2. अ. ऐतिहासिक ठिकाणे, व्यक्ती वा घटना या संबंधीची नावे लिहा. 1. भारतात सर्वप्रथम आलेले युरोपीय. पोर्तुगीज. 2. पोर्तुगीजांचा दारुगोळा असलेले ठिकाण. पनवेल. 3. वखारीचे संरक्षण करण्यात
आणि वखाचे संरक्षण आणि परवान्यासाठी शिवाजी महाराजांना नजराणा देणारे डच. जैतापूरचा इंग्रज दलाल वेलजी. प्रश्न दुसरा ब. दिलेल्या कारणापैकी योग्य कारण निवडून विधान पूर्ण करा. छत्रपती शिवाजी महाराजांनी मिठाच्या व्यापारावर संरक्षण जकाती उभारल्या. कारण पर्याय अ. पोर्तुगीजांना विरोध करण्यासाठी. ब. इंग्रजांचा मिठाचा व्यापार मोडून काढण्यासाठी. क. स्वराज्यात पैसा उभा करण्यासाठी. ड. वसाहतवाद्यांना विरोध करण्यासाठी. तर याचं उत्तर आहे ब. इंग्रजांचा मिठाचा व्यापार मोडून काढण्यासाठी. प्रश्न पहिला अ. दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून पूर्ण विधाने पुन्हा लिहा. 1. राजा राममोहन रॉय यांनी डॅश प्रथेविरुद्ध इंग्रजी भाषेत पत्र लिहिले. पर्याय जातीप्रथा, बालविवाह, सती, पडदा पद्धती. तर याचं उत्तर आहे सती. राजा राममोहन रॉय यांनी सती प्रथेविरुद्ध इंग्रजी भाषेत पत्र लिहिले. 2. आर्य समाजाची स्थापना डॅश यांनी केली. पर्याय स्वामी विवेकानंद, महात्मा ज्योतिराव फुले, स्वामी दयानंद सरस्वती, रामस्वामी नायकर. तर या पर्यायापैकी योग्य पर्याय आहे स्वामी दयानंद सरस्वती. आर्य समाजाची स्थापना स्वामी दयानंद सरस्वती यांनी केली. ब. पुढील संचामधील ब गटातील चुकीची जोडी दुरुस्त करून लिहा. तर या गटामध्ये चुकीची जी जोडी आहे ती आहे तिसरी, परमहंस सभा महर्षी विठ्ठलरामजी शिंदे. ही जोडी चुकीची आहे. तर या जागी योग्य जोडी असेल परमहंस सभा दादोबा पांडुरंग तरखडकर. प्रश्न दुसरा. ऐतिहासिक ठिकाणे, व्यक्ती वा घटना यासंबंधीची नावे लिहा. 1. मुघल शासकाने राजा राममोहन रॉय यांना दिलेला किताब. उत्तर राजा. 2. मुहम्मदन अँग्लो ओरिएंटल कॉलेजची स्थापना करणारे. उत्तर सर सय्यद अहमद खान. 3. वायकोम सत्याग्रहात भाग घेणारे. उत्तर रामस्वामी नायकर. 4. कोल्हापूर संस्थानात मोफत व सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाचा कायदा करणारे. राजर्षी शाहू महाराज. प्रश्न क्रमांक 1 अ. दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून पूर्ण विधाने पुन्हा लिहा. 1. हंसाजी नाईक यांचे स्वतंत्र राज्य डॅश जिल्ह्यात होते. पर्याय सातारा, नांदेड, पुणे, नागपूर. तर याचं उत्तर आहे नांदेड. हंसाजी नाईक यांचे स्वतंत्र राज्य नांदेड जिल्ह्यात होते. 2. बिहारमधील ब्रिटिश मळेमालक तेथील शेतकऱ्यांवर डॅश लागवडीची सक्ती करत. पर्याय निळीच्या, चहाच्या, कॉफीच्या, ऊसाच्या. तर याचं उत्तर आहे निळीच्या. 3. भारतीय राष्ट्रीय सभेच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष डॅश होते. उत्तर पर्याय आहेत द्वारकानाथ टागोर, व्यंकटेश्वर बॅनर्जी, दादाभाई नौरोजी, सुरेंद्रनाथ बॅनर्जी. तर याचं उत्तर आहे व्यंकटेश्वर बॅनर्जी. ब. पुढील संचामधील ब गटातील चुकीची जोडी दुरुस्त करून लिहा. तर या गटामध्ये चुकीची जोडी आहे कुंवरसिंग लखनौ 1 नंबर. कुंवरसिंग लखनौ ही जोडी चुकीची आहे. बाकीच्या सर्व जोड्या बरोबर आहेत. तर या जागी योग्य जोडी आहे कुंवरसिंग बिहार. कुंवरसिंग यांनी बिहार येथून उठाव केला होता. प्रश्न दुसरा. ऐतिहासिक ठिकाणे, व्यक्ती व घटना यासंबंधीची नावे लिहा. 1.
1942मध्ये महाराष्ट्रात स्थापन झालेल्या प्रति सरकारचे कार्यक्षेत्र. उत्तर सातारा. 2. 1943मध्ये आझाद हिंद सेनेने ब्रिटिशांकडून जिंकून घेतलेले भारतीय बेट. अंदमान निकोबार. प्रश्न पहिला अ. दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून पूर्ण विधाने पुन्हा लिहा. 1. गोवा येथे इसवी सन 1946मध्ये टिंबटिंब यांच्या नेतृत्वाखाली सविनय कायदेभंगाचे आंदोलन झाले. पर्याय. तर याचं योग्य उत्तर आहे डॉक्टर राम मनोहर लोहिया, जे की आहे ऑप्शन अ. गोवा येथे इसवी सन 1946मध्ये डॉक्टर राम मनोहर लोहिया यांच्या नेतृत्वाखाली सविनय कायदेभंगाचे आंदोलन झाले. 2. हैदराबाद संस्थानाच्या मुक्तीलढ्याचे नेतृत्व टिंबटिंब यांनी समर्थपणे केले. पर्याय. तर या पर्यायामधील योग्य उत्तर आहे स्वामी रामानंद तीर्थ. ब. हैदराबाद संस्थानाच्या मुक्तीलढ्याचे नेतृत्व स्वामी रामानंद तीर्थ यांनी समर्थपणे केले. 3. भारतामध्ये टिंबटिंब यांच्या प्रयत्नातून अनेक संस्थाने विलीन झाली. पर्याय. तर याचं योग्य उत्तर असेल ब. सरदार वल्लभभाई पटेल. भारतामध्ये सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रयत्नातून अनेक संस्थाने विलीन झाली. ब. पुढील संचामधील ब गटातील चुकीची जोडी दुरुस्त करून लिहायची आहे. तर बघा, या जोड्यामध्ये अचूक जी जोडी आहे ती आहे 2. काश्मीर संस्थानाचे विलिनीकरण शेख अब्दुल्ला. तर ही जी जोडी आहे ही चुकीची जोडी आहे, तर त्या जागी दुरुस्त जोडी होईल काश्मीर संस्थानचे विलिनीकरण राजा हरिसिंग. प्रश्न दुसरा. ऐतिहासिक ठिकाणे, व्यक्ती वा घटना या संबंधीची नावे लिहा. 1. भारत स्वतंत्र झाला त्यावेळी भारतात विलीन न झालेले सौराष्ट्रातील संस्थान कोणते होते? उत्तर जुनागड. 2. गोवा काँग्रेस कमिटीचे प्रमुख. उत्तर डॉक्टर टी.बी. कुन्हा. प्रश्न तिसरा. पृष्ठ क्रमांक 56 वरील नकाशाचे निरीक्षण करून दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा. 1. भारताच्या वायव्य दिशेकडील राष्ट्र कोणते? उत्तर पाकिस्तान. 2. भारतातील पोर्तुगीजांचे सत्ता केंद्र कोणते? उत्तर गोवा. 3. पूर्व किनारपट्टीवरील फ्रेंचांची सत्ता केंद्रे कोणती? उत्तर चंद्रनगर, यानम, पुदुच्चेरी, कारिकल. 4. भारताच्या दक्षिणेस कोणते राष्ट्र आहे? तर उत्तर श्रीलंका. प्रश्न चौथा. पुढील संकल्पनाचित्र पूर्ण करा. गोवा मुक्तीलढ्यातील कार्यकर्ते. तर याचं उत्तर असेल डॉक्टर टी.बी. कुन्हा, पुरुषोत्तम काकोडकर, डॉक्टर राम हेगडे, गोपाळ मयंकर. प्रश्न पहिला अ. दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून पूर्ण विधाने पुन्हा लिहा. 1. ऑस्ट्रियाने सर्बियाविरुद्ध युद्ध पुकारले तेव्हा डॅश देश सर्बियाच्या मदतीला धावून गेला. पर्याय. अ. जर्मनी, ब. अमेरिका, क. हंगेरी, ड. रशिया. उत्तर रशिया. ऑस्ट्रियाने सर्बियाविरुद्ध युद्ध पुकारले तेव्हा रशिया हा देश सर्बियाच्या मदतीला धावून गेला. 2. अमेरिकेने टिंबटिंब या शहरावर पहिला अणुबॉम्ब टाकला. पर्याय. नागासाकी, हिरोशिमा, पर्ल हार्बर, स्टॅलिनग्राड. उत्तर अमेरिकेने हिरोशिमा या शहरावर पहिला अणुबॉम्ब टाकला होता.
ब. पुढील संचामधील ब गटातील चुकीची जोडी दुरुस्त करून लिहा. तर या गटामध्ये चुकीची जोडी आहे क्रमांक 4 इटली लिनलिथगो. तर ही जी जोडी आहे ही चुकीची आहे. तर या जागी योग्य जोडी असेल इटली मुसोलिनी. प्रश्न दुसरा. ऐतिहासिक ठिकाणे, व्यक्ती वा घटना या संबंधीची नावे लिहा. 1. पहिल्या महायुद्धातील इंग्लंड, फ्रान्स, रशिया या राष्ट्रांचा गट. उत्तर दोस्त राष्ट्रे. 2. पहिल्या महायुद्धातील जर्मनी, ऑस्ट्रिया, तुर्कस्तान, बल्गेरिया या राष्ट्रांचा गट. उत्तर अक्ष राष्ट्रे. प्रश्न पहिला. अ. दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून पूर्ण विधाने पुन्हा लिहा. 1. पहिल्या महायुद्धात डॅश व तुर्कस्तान या राष्ट्रांचा पराभव झाला. उत्तर पर्याय आहेत अमेरिका, फ्रान्स, इंग्लंड, जर्मनी. तर याचं उत्तर असेल जर्मनी. पहिल्या महायुद्धात जर्मनी व तुर्कस्तान या राष्ट्रांचा पराभव झाला. 2. 1935 डॅश हा देश भारतापासून वेगळा करण्यात आला. पर्याय म्यानमार, मालदीव, श्रीलंका, इराण. उत्तर म्यानमार. 3. 1947 पहिली टिंबटिंब परिषद भरवली गेली. पर्याय ऐक्य आशियाई अटलांटिक मँचेस्टर. तर याचं उत्तर आहे आशियाई. 1947 पहिली आशियाई परिषद भरवली गेली. ब. पुढील संचामधील ब गटातील चुकीची जोडी दुरुस्त करून लिहा. तर या गटामध्ये चुकीची जी जोडी आहे ती आहे चौथी मँचेस्टर आशियाई ऐक्य परिषद. तर ही जी जोडी आहे ही चुकीची जोडी आहे. तर या जागी बरोबर जोडी असेल मँचेस्टर आफ्रिकी ऐक्य परिषद. प्रश्न दुसरा. दिलेल्या कारणांपैकी योग्य कारण निवडून विधान पूर्ण करा. 1. दुसऱ्या महायुद्ध काळात आफ्रिकेतील स्वातंत्र्य चळवळ अधिक तीव्र झाली. कारण. तर याचं कारण आहे पर्याय आहेत अ. आफ्रिकेतील वसाहतींनी परकीयांचे वर्चस्व झुगारून टाकले. ब. आफ्रिकेत पाश्चात्य शिक्षण पद्धती होती. क. दुसऱ्या महायुद्ध काळात इंग्रज व फ्रेंचांनी वसाहतींना काही अधिकार द्यायला सुरुवात केली. ड. पाश्चात्य देश दुसऱ्या महायुद्धात गुंतले. तर याचं उत्तर आहे क. दुसऱ्या महायुद्ध काळात इंग्रज व फ्रेंचांनी वसाहतींना काही अधिकार द्यायला सुरुवात केली. प्रश्न पहिला. अ. दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून पूर्ण विधाने पुन्हा लिहा. 1. सिएटो संघटनेचे मुख्यालय डॅश येथे होते. पर्याय थायलंड, फिलिपाईन्स, पाकिस्तान, ग्रेट ब्रिटन. तर याचं उत्तर आहे थायलंड. 2. 1986च्या डॅश येथील परिषदेतील आफ्रिकेच्या मदतीसाठी आफ्रिका फंड स्थापन करण्यात आला. पर्याय जकार्ता, हरारे, नामिबिया, इंडोनेशिया. तर याचं उत्तर आहे हरारे. प्रश्न दुसरा. अ. ऐतिहासिक ठिकाणे, व्यक्ती वा घटना या संबंधीची नावे लिहायची आहेत. 1. 30 जून 1977 रोजी या संघटनेचे औपचारिकरित्या विसर्जन झाले. तर ती संघटना होती सिएटो. 2.
कॉमनवेल्थ गेम्सची संकल्पना यांनी मांडली. कॉमनवेल्थ गेमची संकल्पना रेव्हरंड ॲस्टली कूपर यांनी मांडली. ब. दिलेल्या कारणापैकी योग्य कारण निवडून विधान पूर्ण करा. 1. अँझस करारात ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका वगळता कोणत्याही राष्ट्राला प्रवेश दिला नाही. कारण. तर याचं कारण आहे, याचे पर्याय आहेत. तर या पर्यायापैकी योग्य कारण असेल अ. त्यांना ग्रेट ब्रिटन व फ्रान्सचे महत्त्व वाढू द्यायचे नव्हते. प्रश्न 3. पुढील संकल्पनाचित्र पूर्ण करा. सार्क समोरील आव्हाने. तर हे संकल्पनाचित्र या पद्धतीने आपल्याला पूर्ण करता येईल. सार्क समोरील आव्हाने: सदस्य राष्ट्रांमधील आर्थिक विषमता, संरक्षणावरील खर्च, दळणवळणाच्या अपुऱ्या सोयी, कृषी क्षेत्राचा अपुरा विकास, वाढता दहशतवाद, लोकसंख्या विस्फोट, भिन्न राज्यपद्धती, अपुरा व्यापार. प्रश्न पहिला. दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून पूर्ण विधाने पुन्हा लिहा. 1. 1947च्या जिनिव्हा परिषदेत जो करार झाला तो डॅश करार म्हणून ओळखला जातो. पर्याय: सिएटो, नाटो, गॅट, सार्क. तर याचं उत्तर आहे क. गॅट. 2. 1776 जगात सर्वप्रथम डॅश या देशात माहितीचा कायदा लागू झाला. पर्याय: स्वीडन, फ्रान्स, इंग्लंड, भारत. तर याचं उत्तर आहे स्वीडन. 1776 जगात सर्वप्रथम स्वीडन या देशात माहितीचा कायदा लागू झाला. 3. स्वामी विवेकानंद यांचा जन्मदिन डॅश म्हणून साजरा केला जातो. पर्याय: राष्ट्रीय शिक्षक दिन, राष्ट्रीय युवक दिन, राष्ट्रीय एकात्मता दिन, राष्ट्रीय विज्ञान दिन. तर याचं उत्तर आहे राष्ट्रीय युवक दिन. ब. स्वामी विवेकानंद यांचा जन्मदिन जो आहे तो राष्ट्रीय युवक दिन म्हणून साजरा करतात. प्रश्न 2. अ. ऐतिहासिक ठिकाणे, व्यक्ती वा घटना यासंबंधीची नावे लिहा. तर यामध्ये एक आहे 2004 ही कंपनी सॉफ्टवेअर सेवा पुरवणारी आशियातील सर्वात मोठी कंपनी ठरली. तर 2004 ती कंपनी आहे टाटा कन्सल्टन्सी. 2. 2002 या शहरात मेट्रो सेवा सुरू झाली. तर ते शहर आहे दिल्ली. ब. दिलेल्या कारणांपैकी योग्य कारण निवडून पुढील विधाने पूर्ण करा. 1. भारताने जागतिक व्यापार संघटनेचे सभासदत्व स्वीकारले. कारण. तर पर्याय आहेत. भारताला इतर देशांशी व्यापारी स्पर्धा करायची होती. भारत जागतिक अर्थव्यवस्थेपासून लांब राहू शकत नाही. भारताला मुक्त अर्थव्यवस्था स्वीकारायची होती. भारताला जागतिक पातळीवर नेतृत्व करायचे होते. तर याचं उत्तर आहे क. भारताला मुक्त अर्थव्यवस्था स्वीकारायची होती. प्रश्न 3. पुढील संकल्पनाचित्र पूर्ण करा. सॉफ्टवेअर क्षेत्राचा भारताच्या एकूण निर्यातीतील वाटा वाढण्याची कारणे. तर कोणती कारणे आहेत? तर याचं उत्तर आपल्याला देता येईल. केंद्र सरकारचे अनुकूल धोरण, उद्योजकांची दूरदृष्टी, संगणक व माहिती तंत्रज्ञानाचा भारतभर झालेला प्रसार, कुशल संगणक अभियंते. प्रश्न क्रमांक 1 अ आहे
दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून पूर्ण विधाने पुन्हा लिहा. 1. 1995 मध्ये भारत सरकारच्या आरोग्य विभागातर्फे डॅश लसीकरणाची मोहीम सुरू झाली. तर याचं उत्तर आहे, पर्याय आहे त्याचे गोवर रुबेला, पल्स पोलिओ, BCG त्रिगुणी. तर याचं उत्तर आहे पल्स पोलिओ. 2. एर्नाकुलम हा 100% साक्षर झालेला जिल्हा डॅश राज्यात आहे. पर्याय गुजरात, केरळ, कर्नाटक, तामिळनाडू. तर याचं उत्तर आहे केरळ. ब. पुढील संचामधील ब गटातील चुकीची जोडी दुरुस्त करून लिहा. तर या दोन्ही गटामधील एक चुकीची जोडी आहे, तर ती आहे 3. सी कॅप कासवांचे जतन करणारी संस्था. तर ही जी जोडी आहे ही चूक आहे. तर या जागी बरोबर जोडी असेल सी स्कॅप ही गिधाडांचे संरक्षण करणारी संस्था आहे. प्रश्न दुसरा, ऐतिहासिक ठिकाणे, व्यक्ती व घटना या संबंधीची नावे लिहा. 1. मानवाधिकार संरक्षण कायद्यान्वये स्थापन झालेला आयोग. उत्तर राष्ट्रीय मानवाधिकार आयोग. 2. भारतरत्न हा सर्वोच्च सन्मान मिळवणारा खेळाडू. उत्तर सचिन तेंडुलकर. प्रश्न तिसरा, पुढील संकल्पनाचित्र पूर्ण करा. क्रीडा क्षेत्रातील पुरस्कार. तर क्रीडा क्षेत्रातील पुरस्कार आहेत राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार, अर्जुन पुरस्कार, ध्यानचंद लाईफटाईम अचीवमेंट पुरस्कार, राष्ट्रीय खेल प्रोत्साहन पुरस्कार.